क्रिमिनल रेकॉर्ड काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। वाल्मिक कराडवर 25 वर्षात एकूण 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। यात खुनाचा प्रयत्न केल्याचे 2 गुन्हे आहेत, गर्दी आणि मारामारीचे 4 गुन्हे, रस्त्यात अडकवून धमकावल्याचे 3 गुन्हे, जमावबंदीचा आदेश असताना त्याचे उल्लंघन केल्याचेही 2 गुन्हे वाल्मिक कराडच्या विरोधात दाखल करण्यात आलेले आहेत। हे सगळे जुने गुन्हे आहेत। बर्दापूर पोलीस स्थानकात फसवणुकीचा एक गुन्हा आहे, एक गोळीबार मारहाण प्रकरणात गुन्हा आहे। एवढंच नाही तर 2 कोटींच्या खंडणी प्रकरणाचा गुन्हा सुद्धा वाल्मिक कराडवर दाखल आहे। तिकडे बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास काही दिवसांपासून सुरू आहे। येत्या काळात या तपासाचा वेग आणखीन वाढणार आहे, कारण बीडच्या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली असून या एसआयटीत स्थानिक गुन्हे शाखेतल्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे। बसवराज तेली जे मुख्य आहेत एसआयटीचे, त्यांच्या विनंतीनुसार 9 जणांची एकूण नियुक्ती या एसआयटीवर करण्यात आली आहे। तिकडे याच धनंजय मुंडे यांच्यावर महायुतीतले वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरण योग्यरित्या हाताळलेलं नसल्याचं वरिष्ठांचं स्पष्ट मत आहे। तर मस्साजोग प्रकरणामुळे पक्षाची आणि सरकारची बदनामी होत असल्याचं मतही वरिष्ठ नेत्यांनी मांडलंय। धनंजय मुंडे यांना काही गोष्टी टाळता आल्या असत्या असंही काही नेत्यांना वाटतं। तर मुंडे यांचा राजीनामा घेतल्यास एक मोठा समाज नाराज होऊ शकतो आणि त्यातून राज्यात एक वेगळा संदेश जाईल, म्हणून राजीनाम्याचा निर्णय बाजूला ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। पण या सगळ्या विषयातून लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा सुद्धा हे वरिष्ठ नेते व्यक्त करतात। असा आपला महाराष्ट्रामध्ये व्हायला नको, बीडमध्ये व्हायला नको होता। हे झालेलं आहे त्याच्याबद्दल सगळ्यांची चिंता आणि नाराजी पण आहे। मुख्यमंत्री महोदयांनी पण काल सांगितलेलं आहे की कोणी पण यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे। आणि जरी आजपर्यंत काही लोक फरार होते, काल स्वतः सरेंडर झाले। तिकडे सरपंच देशमुख हत्या प्रकरणात मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज आक्रमक भूमिका घेत जलसमाधी आंदोलन केलं। हत्या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मस्साजोगवासीय जलसमाधी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले। 10 दिवसात उर्वरित आरोपींना अटक करू असं आश्वासन पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष भेटून दिल्यानंतर आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतलं। तर मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही जण उपोषणाला बसलेत। यापैकी एका उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळल्यानं देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वैजनाथ सुरवसे यांची भेट घेतली। धनंजय देशमुख यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती सुरवसे यांना केली। हत्या प्रकरणातील 3 आरोपी अद्याप फरार आहेत, त्यामुळे गावकरी आक्रमक झाले आहेत। मध्ये त्यांचा मेन आहे की आरोपीला लवकरात लवकर अटक झाले पाहिजे आणि जो तपास आहे तो तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे। आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे। डिटेलमध्ये चर्चा झाली, महिला मंडळीशी सोबत चर्चा केलेली आहे, पुरुष मंडळीसोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीसतर्फे आमच्या जो एफर्ट्स आहे ते पूर्णपणे 100% एफर्ट चालू आहे। त्याच्यामध्ये जो बाकी उरलेले 3 आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण प्रामाणिकपणे करू। तिकडे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आता बीडमधून आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यामुळे ज्ञानेश्वर इंगळे नावाच्या व्यक्तीचं देखील अपहरण झाल्याचं समोर आलंय। मला मारहाण केली असं देखील इंगळे नावाच्या या व्यक्तीचं म्हणणं आहे। एका नेत्याकडून फंड देतो असं कारण सांगत मुंबईला जायचंय म्हणून गाडीत बसवण्यात आलं।
पण प्रत्यक्षात पायाला पत्रा ठोकून कुलूप लावण्यात आलं आणि त्यानंतर एका खोलीत डांबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू आहे। केजच्या चौकातून कळम चौकातून किती वाजता? 5 वाजता। पहाटे? हो, पहाटे 5 वाजता तर काय करतो तुम्ही? नाही मी आलतो, मुंबईला जायचं म्हणून आलतो। कुठून, गावाकडून आलते? नाही मी केजला केजलाच राहतो। पैसे घेऊन आले, जायचे म्हणून आले, मग अपहरणाचं काय किती रुपये आणले होते तुमच्याकडे? 2,07,000 रोख होते आणि 51,000 रुपये माझ्या फोन घेऊन। ते पण घेतले का? ते फोनच घेतलेला ते 2,07,000 पण 2,07,000 पण घेतले? सगळं क्लिअर। तुमची मोबाईलची ओळख आहे, फक्त फसवणूक केली तुम्ही? ओळख आहे? नाही, कुलूप कोणी लावलं? त्यांनीच लावलं, म्हणजे बांधून टाकलं होतं मला। कुठे बांधून टाकलं? कुठे बांधून टाकलं होतं? पाठवलेलं। एकीकडे राज्यभरात नववर्षाचं जोरदार स्वागत होत असताना दुसरीकडे जळगावच्या पाळधी गावात मात्र जबरदस्त राडा झाला। राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं पाळधी हे मूळ गाव। गुलाबराव पाटील यांच्या पत्नी कारमधून जात असताना कारचा धक्का लागल्यावरून 2 गटात वाद झाला। या वादानंतर राड्याला सुरुवात झाली। या वादात पाळधी गावातील 3 ते 4 दुकानं पेटवून देण्यात आली, तर काही दुकानांची तोडफोड सुद्धा केली गेली। 4 ते 5 चारचाकी वाहनं सुद्धा जमावानं पेटवून दिली। सर्वसामान्य दुकानदारांचं यात मोठं नुकसान झालंय। 2 गटात मोठा राडा झाल्यानंतर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलाय। या राड्याप्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। केवळ किरकोळ वादाची परिणती 2 गटातल्या हाणामारीत झाली। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत या राड्यावर नियंत्रण मिळवलं। आता उद्याला सकाळी 8 वाजेपर्यंत गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। 4 ते 5 या एका तासासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरता संचारबंदीतून सूट देण्यात आली होती। ज्यावेळेस घटना झाली तात्काळ प्रभाव निर्देश दिले। या ठिकाणी पोलीस विभाग आणि महसूल विभाग संयुक्तपणे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने लोकांना या ठिकाणी शांतता कशी राहील यासाठी प्रयत्न करत आहे। आणि जे काही दुकानाचं नुकसान झालं या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्देशानुसार पंचनामे करण्याची कारवाई सुरू आहे। साधारण किती दुकानांचं नुकसान झालं? 13 दुकानं आहेत आणि काही वाहनं आहेत आणि दुकानांमध्ये जो माल आहे त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी त्या संबंधित जे दुकानदार आहेत यांच्याशी चर्चा करून आज ज्या काही वस्तू आहेत त्यानुसार जे प्रत्यक्ष दिसून येतं त्यानुसार पंचनामे केले जातात। त्यामध्ये आपण आत्तापर्यंत 7 लोकांना अटक केलेली आहे। पाळधी या गावामध्ये काही कालावधीकरता आपण कर्फ्यू लावलेला होता। काल रात्रीपासून हा कर्फ्यू चालू आहे। आज लोकांच्या काही अत्यावश्यक गोष्टींसाठी आता 4 ते 5 ह्या दरम्यानमध्ये हा कर्फ्यू थोड्या वेळासाठी शिथिल करण्यात आलेला आहे। या दरम्यान जी लोकं आहेत ते आपल्या ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्यांच्या खरेदीसाठी बाहेर पडू शकतात। 5 वाजेनंतर परत उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत सदरचा कर्फ्यू हा चालू राहणार आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी, लवकरात लवकर पदभार स्वीकारा आणि कामाला लागा अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या सहकाऱ्यांना दिल्याचं कळतं। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, तर अधिवेशनानंतर खाते वाटप सुद्धा जाहीर झालं।